Student, for your pediatric lecture. Okay, so today I will discuss about the accident in or injuries in children's and then the prevention of accident in children's. So today we will discuss about that. Okay, so first one, the any accident prevent in children. Sometimes children are infant age, toddler age, okay, preschooler, schooler age. Okay, today I will see one by one. Okay, in that the natural curiosity, investigation, impulsive impact. Okay, less careful, hyperactive, attempt to activity before development readiness. Okay, self assertiveness, challenges to rules, desire for peer approval. Okay, so that type is injury is there, so you will be prevent that injuries. Okay, so the first one definition, WHO given by the definition of accident. Accident event independent of human will be caused by outside force acting rapidly and resulting in physical or mental injury. Okay, so injury is, it is not a mentally, so they both will be affect on your physical health and your mental health. Okay, so this type of the activity is there. Okay, or injury is there. So continue, I will see, that is the first one. This is the unexpected any injury is there. So suppose, so that time what will you be what you will be prevent that the injuries. Okay, that resulting in recognized damage occurrence in sequence of event which usually produce united, okay, in injury date or properly damaged. Sometimes the injuries happen, so the baby will be dead. Okay, so that will be a complication of the uh, complication of injury. Okay, so first one I will see injury म्हणजे काय, त्या टायमाला इंटरनॅशनल किंवा इंटेन्शनल असेल किंवा अनइंटेन्शनली डॅमेज झाले आपली बॉडी पार्ट. ओके, ॲज पर लाईक एक्सटर्नल अफेक्ट असू शकतो किंवा इंटरनल अफेक्ट असू शकतो, किंवा एखादा मेकॅनिकल करंट लागला असेल आपल्याला, किंवा एखादी आपली केमिकल एनर्जी आपल्या बॉडीमध्ये एंटर झाली असेल, शॉक असेल, बर्न असेल. ओके, या टाईपची इंजुरी आपण बघतोय. ओके, त्यानंतर आहे चिल्ड्रन्समध्ये कोणत्या साईडला इंजुरी जास्त होऊ शकतात, आयस, फेस, इयर्स. ओके, त्यानंतर ज्या ठिकाणी क्लॉथ्स नाही प्रॉपरली वेअर करणं, त्यानंतर लेग्स असेल, ओके, हँड्स असेल. ओके, या टाईपमध्ये चिल्ड्रन्समध्ये जास्त करून बघण्यात येते. ओके, चिल्ड्रन्स आर द ग्रेटर रिस्क फॉर दॅट. सपोज समटाइम्स एज डिपेंड करतात, त्यांची डेव्हलपमेंटल स्टेज काय. ओके, किंवा त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन स्टेज काय आहे त्यांची. ओके, किंवा ते स्ट्रॉंग आहे का, त्यांची बॉडी मास किती आहे. ओके, बॉडी वेट किती आहे, हे सगळं डिपेंड करतं आपल्या एजनुसार किंवा आपल्या वेटनुसार. ओके, लॅक ऑफ सुपरविजन असेल बेबीमध्ये, किंवा प्रॉपरली सुपरवाइज नाही केला आपण बेबींना. ओके, सो दॅट टाइम काय होऊ शकतं की बेबीला इंजुरी होण्याचे चान्सेस जास्त आहे. ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचं, जे शार्पनेस असेल, ओके, जे शार्प इन्स्ट्रुमेंट आहे, ओके, जे की शॉकेबल स्विचेबल बोर्ड्स आहेत, ते काय करायचे आपल्याला एक लेवलपर्यंत ठेवायचे, जेणेकरून की चिल्ड्रन्सला त्याचा शॉक लागला पाहिजे नाही किंवा इंजुरी प्रिव्हेंट झाली पाहिजे. चिल्ड्रन ॲक्सिडेंट किती 5 मिलियन डेथ होतात एका वर्ल्ड वाईडमध्ये. का, जास्त करून 1 इयर्स, बिलो 1 इयर्स किंवा 3 इयर्स, म्हणजे जे इन्फंट आहे किंवा जे टॉडलर आहे त्यांच्यामध्ये बघण्याचे जास्त रिस्क असतात इंजुरीचे. ओके, इन्सिडेन्स झालेले 1 चाइल्ड असेल किंवा 1 in 5 असेल. ओके, 4 सेकंड असेल. समटाइम्स कधी काय होतंय की ज्या वेळेला बेबी आहे, ओके, तर प्रॉपरली काय होतं, बेबीमध्ये त्यांचं डेव्हलपमेंट झालेले नसणार. ओके, त्या ठिकाणी ते असे ऑब्जेक्ट त्याला किंवा असे इन्स्ट्रुमेंट ते बघणार की ज्यांच्यामुळे त्यांना प्ले करायला भेटेल, किंवा थेरी आपण बघतो की लहान मुलांना खेळायला जास्त आवडते. ओके, तर खेळायला काय आवडते, कारण की ते कोणते पण प्ले करू शकतात. ओके, खेळू शकतात. ओके, त्यामध्ये असं होणार की जे ऑब्जेक्ट शार्प इन्स्ट्रुमेंट आहे, ओके, शॉकेबल ऑब्जेक्ट आहे, ओके, त्यानंतर डिव्हायसेस आहे किंवा स्मॉल डिव्हायसेस आहे किंवा रबर डिव्हाइस असेल किंवा स्मॉल इन्स्ट्रुमेंट ऑब्जेक्ट असेल. ओके, त्यामुळे काय होऊ शकतं, त्यांना ऑब्स्ट्रक्शन होऊ शकते किंवा ते सॉल्व्ह करू शकतात. ओके, असे ऑब्जेक्ट आपल्याला त्यांच्यापासून दूर ठेवायचे. त्यानंतर टाइप्स ऑफ ॲक्सिडेंट्स कोणते आहेत. ओके, टाइप्स ऑफ ॲक्सिडेंट कोणते कॉमन ॲक्सिडेंटल इंजुरी असेल. ओके, इन डिफरंट एज ग्रुपमध्ये आपण बघूया. कट्स इन्फंटमध्ये कोणते बघू शकतो आपण, सफोकेशन. ओके, ज्याला आपण बेबीला टाईटली एका आपण जे बोलतो ना, आपण जे ऑब्जेक्ट असतात बेबीला सपोर्ट करण्यासाठी किंवा आपण घेऊन जाण्यासाठी, कॅरी करण्यासाठी, त्यामुळे काय होऊ शकतं, बेबीला सफोकेट होऊ शकतो. कट्स, ज्यावेळेला आपण नेल कटिंग करतो त्यावेळेला कट इंजुरी सुद्धा होऊ शकते, ब्लिडिंग सुद्धा येऊ शकते. ओके, बर्न्स, हॉट वॉटर असेल किंवा एखादा टाईपमध्ये आपण शॉक असेल तेव्हा शॉकमुळे त्याला बर्न होऊ शकतो. इंजेक्शन
इंजेक्शन म्हणजे जे केमिकल असेल, ओके, केमिकल सुद्धा तो इनहेल करू शकतो. ओके, त्यामुळे पण त्याला बर्न होण्याचे चान्सेस आहे. ओके, फॉलन डाऊन झाला. ओके, त्यामुळे पण काय होणार, इन्फंटमध्ये जास्त आपल्याला इंजुरी बघायला भेटणार. प्रिव्हेन्शन काय करायचं आपल्याला, प्रॉपरली त्याला नेवर कीप अलोन, त्याला एकट्याला सोडायचं नाही आहे. स्मॉल टेनी टॉयज त्याला द्यायचे नाही आहेत. ओके, इलेक्ट्रिकल ॲप्लिकेशन त्याला अवॉइड करायचे आहेत. अवॉइड सॉलिड फूड्स आयटम, कीप अवे फ्रॉम द स्टोर और फायर. ओके, जे पण फायर असेल, स्टोव असेल, अवॉइड करायचे, त्याच्याजवळ ठेवायचं नाही. ओके, त्यानंतर आहे की नेवर एनी, आता ज्या ठिकाणी स्मॉल थिंग्स असणार ज्या की आपण बोलू शकतो की स्वॅलो करू शकतो इझिली बेबी, त्यापासून त्याला अवॉइड करायचं आहे. ओके, सीड्स असेल, कॉइन्स असेल, बटन्स असेल, कॉइन्स असेल, बटन्स किंवा एखादे बीड्स असेल, सीड्स असेल. ओके, या टाईपचे जे पण फूडचं आर्टिकल असेल किंवा ऑब्जेक्ट असेल त्यापासून त्याला दूर ठेवायचं आहे. ओके, आता टॉडलरमध्ये आपण बघू जो की 3 इयर्सपर्यंत असेल, त्यामुळे काय होऊ शकतं, ॲस्पिरेशन, तो जे पण स्मॉल ऑब्जेक्ट आहे, कॉइन्स असेल, ओके, ते ॲस्पिरेट करू शकतो. थर्मल असेल म्हणजे बर्न झाणार. ज्यावेळेला ज्यावेळेला आपण गॅसवर बर्न ठेवणार, बर्न असल्यामुळे काय होणार, हॉट वॉटर त्यामध्ये आपण टाकणार, त्यामुळे बेबी काय करू शकतो, त्यासोबत प्ले करण्याचा ट्राय करण्यामध्ये त्याला बर्न सुद्धा होऊ शकते. त्यानंतर इलेक्ट्रोक्शन म्हणजे काय, इलेक्ट्रिक बर्न त्याला होऊ शकतो. ड्राउनिंग म्हणजे काय, तो पाण्यामध्ये पडून सुद्धा त्याला इंजुरी होऊ शकते. फॉलिंग म्हणजे काय, समटाईम बेबी ट्राय करतात स्टेअर्स करण्यासाठी, त्यामुळे सुद्धा बेबीमध्ये इंजुरी होण्याची चान्सेस आहे. प्रिव्हेन्शन काय करायचं आपल्याला, त्यांना फ्लोर अवॉइड निगेटिव्ह वर्ड्स असेल, क्लॉटिंग असेल, प्रॉपरली हार्मफुल एजंट असेल, ओके, त्यापासून त्यांना आपल्याला अवॉइड करायचे आहे. ओके, जे पण आपण प्रॉपरली मदर्सला एज्युकेट करायचं अबाउट जे पण स्मॉल थिंग्स असेल, ओके, किंवा ज्या गोष्टीमुळे बर्न होऊ शकतं बेबीला, त्या अवॉइड करायच्या आपल्याला गोष्टी, किंवा त्या ऑब्जेक्टपासून बेबीला अलोन किंवा बेबीला त्या ऑब्जेक्टपासून दूर ठेवायचं आपल्याला. ओके, या टाईपमध्ये. त्यानंतर आहे की ॲडोलसंटमध्ये कोणते होऊ शकते, इन्स्ट्रुमेंटल इंजुरी असू शकते, नेफ इंजुरी असू शकते. ओके, अजून त्यामध्ये असणार की स्पोर्ट्स इंजुरी असणार आहे, प्ले करताना इलेक्ट्रिकल करंट असेल, इलेक्ट्रिकल, त्यानंतर RT असेल, रोड ट्रॅक ॲक्सिडेंट सुद्धा ॲडोलसंटमध्ये होऊ शकतो. ओके, प्रिव्हेन्शन काय करायचं आहे आपल्याला, सेफ एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करायचं आहे, प्रॉपरली एज्युकेट करायचं आहे अबाउट द इंजुरी. ओके, ट्रेनिंग प्रोव्हाइड करायची प्रॉपरली, कॉन्स्टंट सुपरविजन ठेवायचे ॲडोलसंटवर. ओके, आणि गायडन्स करायचं आहे. त्यानंतर आहे जे पण मटेरियल आहे की त्यामुळे आता स्विमिंग असेल तर प्रॉपरली स्विमिंग गायडन्स करायचं आहे. ओके, इलेक्ट्रिकल असेल किंवा शार्प इन्स्ट्रुमेंट असेल, शार्प इन्स्ट्रुमेंट अवे ठेवायचे, त्यांच्यापासून लांब ठेवायचे, कीप अवे. ओके, त्यानंतर आहे की रूफ असेल, त्यानंतर त्यांना अलोन ठेवायचे नाही, प्रॉपरली एज्युकेट करायचे. ओके, प्रॉपरली गायडन्स त्यांना प्रोव्हाइड करायचे. त्यानंतर आहे नर्सेस रोल काय आहे त्यामध्ये, फॉर थॉट, डिसिप्लिन प्रॉपरली ठेवायचं, टाईम मॅनेजमेंट त्यांच्यामध्ये ठेवायचे. ओके, या टाईपचे इंजुरीज आहेत किंवा आपण याला प्रिव्हेंट करू शकतो इन चिल्ड्रन्समध्ये. ओके,